दर्शन वगैरे झालं आणि ह्या महिन्यात माझं तिसरी चौथी वेळ आहे यायची इथे दर्शन घेण्याचं. आता जाऊयात चंद्रभागा नदीकडे, कारण खूप म्हणजे खूप पाणी आले म्हणे. चला, मी तर खूप एक्साइटेड आहे जायला. आई शपथ, किती पाणी आहे गाईज, बघा किती पाणी. मंदिरं सगळी बघा पाण्याखाली गेलेत. सर गाईज, स्वागत आहे आपल्या न्यू ब्रँड ब्लॉगमध्ये. आणि आपण चाललो आहोत आज पंढरपूरला कॉलेजवरती. तिथं ॲडमिशन कॅन्सल केले तिथं. तर का चाललो आहे, काय चाललो आहे पुढं सांगतोच तुम्हाला. तर चला जाऊयात आपण अगोदर. इथून 10:30 वाजून गेलेत, खूप वेळ झाला. आणि आजचं वातावरण बघा कसलं झालं मस्तपैकी. तर चला बस स्टँडकडे. आपण गाईज पंढरपूरला मी ॲडमिशन घेतलं होतं का, तिथून जाऊन चेक घेऊन यायचं आहे पैशाचं, जे ॲडमिशन कॅन्सल केले ते. आणि आपण जाऊन विठुरायाचं दर्शनही घेणार आहोत. तर चला बघूयात काय होतं आहे ते. आता मी चाललो आहे बस स्टँडकडे, बसने जायचं आहे आपल्याला. गाईज पंढरपूर बस स्टँडमध्ये बघा समोरच्या साईडला. उदर कॉलेजवरती जाऊयात, काम वगैरे आपटूयात. मी तर खूप एक्सायटेड आहे. गाईज मी चाललोय कॉलेजकडे आणि पाऊस यायला लागलाय. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. गाईज फायनली कॉलेजचं काम झाले. तर आता जाऊयात मंदिराकडे. आणि समोरच्या साईडला बघा गाईज, हे नवीन बस स्टँड झाले, चंद्रभागा बस स्थानक. आणि तिकडं आहे ते समोरच्या साईडला चंद्रभागा निवासस्थान. तर बघा ही दोन नवीन झालीत आता. आबाळाला बघू शकता लय. गाईज आता चाललोय मंदिराकडे. आणि बघा काहीच कसला आबाळ आले, काय म्हणा, पाऊस येतोय की काय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगलं 2 ते 2.5 किलोमीटर चालायचं आहे. तर चला बाबा, लय चालायचं. आणखीन पाऊस यायच्या अगोदर नाव घेतलं आणि ते झालं नाही. असं झालं का कधी. बघा पाऊस चालू झाला. आता भिजत जावं लागेल मंदिराकडे. चला फास्ट. बघा गाईज, नाव घेतलं नाही तर पाऊस चालू. पाऊस थांबायला पाहिजे, नाही तर भिजावंच लागेल आपल्याला. मंदिराकडे जायचं, आणखीन दर्शन घ्यायचं आहे विठुरायाचं. पावसाने बघा कसला मोठं चालू केलं धमाका. बघूया, थांबूया थोड्या वेळ, पाऊस थोडा कमी होईपर्यंत. गाईज थोडं भिजलो बरं का, कारण की तुम्ही जागा चेंज करण्याने नादात पाऊस. समोरच्या साईडला बघा गाई वासरं देखील थांबलेत झाडाच्या निवाऱ्याला, पाऊस यायला लागलाय म्हणून. आता चाललोय मंदिराकडे, पावसात भिजत चाललोय. तर मंदिराजवळ आलो मी, तर खूप एक्सायटेड आहे. आणि जस्ट ऐकले की चंद्रभागेमध्ये खूप पाणी आले. चला बघूयात काय आहे वगैरे. मी तर खूप एक्सायटेड झालोय बरं का. कशी आहे गर्दी गाईज पावसात पण. फायनली गाईज मंदिरापाशी आलोय, भिजत भिजत का होईना पण आलोय. गाईज पावसात भिजत म्हणा, नाहीतर पावसात म्हणा, मंदिरापाशीच राहिलो बरं का दर्शन घ्यायला. एवढं मात्र खरं आहे. तुम्ही पण घ्या दर्शन करून. रामकृष्ण हरी कमेंट करा सर्वांनी. तिथं खूप आहे बरं का गाईज, रांगेत बघा गर्दी बघा तिथं समोर खूप गर्दी आहे. आणि इथे पण बघा सगळेजण पावसात भिजत आहेत दर्शनासाठी. दर्शन वगैरे झालं. रांग तर खूप लांब आहे रे बाबा. आणि ह्या महिन्यात माझं तिसरी चौथी वेळ आहे यायची इथे दर्शन घेण्यासाठी. तर आता जाऊयात चंद्रभागा नदीकडे, कारण खूप म्हणजे खूप पाणी आले म्हणे. चला, मी तर खूप एक्सायटेड आहे जायला. जे टाईल बसवलेत गाईज खाली, ह्याचा काही उपयोग नाही बरं का. सगळ्यांचे पाय घसरायला लागले त्याच्यावरून, सगळ्यांची. हो चलते हे गाईज, मी तर पूर्ण भिजलोय. जसं मी पंढरपूरमध्ये आलो तर थोडं थोडं का होईना पण चालू झाला. आता तर पूर्ण भिजलोय, त्यामुळे आता तर काही टेन्शनच नाही, पाऊस येऊ किंवा जाऊ. तर आलोय आपण समोरच्या साईडला चंद्रभागा नदीकडे. तर चला बघूयात. मी खूप एक्सायटेड आहे पाणी बघण्यासाठी. होऊ शकतं सध्या समोर बॅरिगेट लावलेत. आई शपथ, किती पाणी आहे गाईज. सगळी मंदिरं पाण्याखाली बघा, मंदिरं पाण्याखाली. अरे बापरे, बघा किती पाणी. मी जेव्हा आलो होतो, तुम्ही इथला ब्लॉग बघू शकता आपल्या चॅनलवरती आहे. एवढं पाणी नव्हतं, काहीच पाणी नव्हतं. ही मंदिरं सगळी बघा पाण्याखाली गेले. तिथली खालची मंदिरं बारकी बारकी जी होती. अरे बापरे, पूर्ण कंटिन्यू वरनं पाऊस चालू आहे. आणि तसंच ब्लॉग बनवतो. सर्वजण पण आहेत, दिसत आहेत. खालच्या साईडला बघा बोटी आहेत, बोटी एकच नंबरवर घालायच. हेच बघायचं होतं खरं म्हटलं तर मला. इथं ना पलीकडल्या साईडला काही जाऊ देत नाहीत कोणाला. इथं आतमध्ये पोलीस बसलेत.
ते नाही म्हणतात जायला आतमध्ये. तर बघा इथूनच दाखवतो तुम्हाला. गाईज पाऊस वगैरे खूप यायला आहे आणि इकडं मागच्या साईडला जाता पण येत नाही. इथं मागच्या साईडला पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर आता आपल्याला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण आता इथून निघावं, कारण मी पण भिजलो आहे पूर्ण. पाऊस कंटिन्यू चालू आहे, बघतच असाल तुम्ही. पाणी पण खूप वाढले. तर तुम्हाला दाखवायसाठी आलो होतो, तुम्ही बघितलं. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पण करा. तर आता चला बस स्टँडकडे जाऊयात आणि निघूयात गावाकडे. पाऊस कंटिन्यू चालू आहे. 2-2.5 किलोमीटर चालत आलोय. आता 2-2.5 किलोमीटर चालत जायचं आणि ट्रॅफिक बघा लय अवघड आहे सिटीत. खेड्याकडेच आपलं बरं आहे. काहीच मी आलो आता दुसऱ्या साईडने भिंगून इकडल्या साईडला. इकडल्या साईडला बघा पाणी बघा इथून फक्त तुम्ही. आत्ता बघा गाईच कसं आहे वातावरण चारी बाजूने. इथली तर सगळी मंदिरं गेली पाण्याखाली. मी आलो होतो तेव्हा तर काहीच पण होते, पाणी नव्हतं एवढं. पण यो खतरनाक दिसतोय. पण इकडं पोलीस बंदोबस्त वगैरे नाही. आणि तुम्ही पण गाईज येऊ नका पाण्याजवळ. पाण्याची म्हणजे खूप जास्त वेगानं पाणी चालू आहे वाहत. तर बघा समोरच्या साईडला एकदम डेंजरस वातावरण. आता बस स्टँडकडे लेट्स गो. फक्त काही एस टी भेटायला पाहिजे, नाही तर लय अवघड आहे आपलं बरं का. पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे थोडा थोडा. तर चला बघूयात काय होतंय ते. सगळे ढोल इथे काय करत आहेत गाईज, कमेंट करून सांगा. स्ट्रगल असणार आहे गाईज. आता मी कुठं चाललोय मलाच माहित नाही, रस्ता सापडत नाही, तसल्यात पाऊस चालू आहे. आता नदीकडच्या बस स्टँडकडे आलोय. बघा इथे पण थांबते म्हणे एस टी. माझे हाल तर खूप बेकार झालेत बरं का, कारण भिजलोय तसल्यात खूप चाललोय. 4-5 किलोमीटर चाललोय भिजलोय. हाल पण खूप बेकार झालेत. ओके गाईज फायनली पूर्णच्या पूर्ण एस टी रिकामी आणि एकटाच आहे एस टी मध्ये. लेट्स गो. खूप भिजलोय फायनली, बरं वाटलं. आता बसूयात, त्या इकडे बसूयात. बसलोय. कर्नाटक एस टी आहे. ह्यावरती काय लिहिलेलं कळतं का बघा तुम्हाला? काहीच कळणार नाही. पूर्ण बघा भाषा वेगळी आहे. आणि महत्वाची गोष्ट एकटाच आहे एस टी. पूर्ण रिकामी. हो मस्त वाटले. आणि काही समजत नाही बघा ह्याच्यावरती काय लिहिले, कर्नाटक एस टी असल्यामुळे. तर खूप धावपळ झाली, भिजलो देखील. दर्शन वगैरे झालं, तुम्हाला देखील दर्शन केलं, दाखवलं. तर भारी वाटलं. पहिल्यांदाच बसलो एस टी मध्ये. तर आता चला जाऊया सर मोहोळला. तिथे पण पाऊस वगैरे आहे का काय, आणखी भिजावं लागते काय माहिती. बघूया चला. मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, ह्या एस टीमध्ये लेडीजला फ्री नाही, तिकीट फ्री नाही. त्यांना देखील पे करावे लागतात पैसे. आता मी ह्यांना विचारलं कंडक्टरला, ते म्हटले लेडीजला फ्री नाही म्हणजे ह्या एस टीमध्ये. आपली जी महाराष्ट्राची एस टी आहे त्यामध्ये फ्री आहे, ह्या एस टीमध्ये नाही कर्नाटकात. काहीच बघा ही आतमधून बस वेगळीच आहे कर्नाटकातली. अशा प्रकारची आहे आणि पूर्ण रिकामी आहे, पूर्ण रिकामी. फक्त खिडकी ओपन करूयात कारण जरा हवा वगैरे लागावी, कपडे तर वाळतील तोवर. थंड वाजायला लागली काही जोगच खिडकी उघडली. लय गार लागाले पण थोरे बाबा. आता झोपलो होतो थोड्या वेळ, आता उठलोय. बाहेरच्या साईडला व्ह्यू लय बाहेर झाला, दाखवू तुम्हाला. कशी काय हाल लय बेकार झाले. आता बघा जरा बरं वाटायला. आता आपली वेळ झाली उतरायची, कारण मोहोळ आलेला आहे. तर चला आता थांबते एस टी, उतरूयात लगेच.
आणि इथून आपल्याला यावतीला जायचंय. तर चला लेट्स गो. ही आहे आपल्या गावाकडे जाणारी बस आणि गर्दी बघा किती आहे. आता काय करायचं ना काय, कॅन्सल, एसटीतून जाणं कॅन्सल. गर्दी मागच्या साईडला कसं जायचं, रिक्षाने जाऊयात चला. आलोय आता गावात, तर चाललोय घराकडे. तर चला आता तर काही आलोय घरी आणि आता बघा फ्रेश वगैरे झालो आणि पास्ता खायला लागलोय. तर पहिल्यांदाच बनवलाय, म्हटलं खावं कसं लागतंय काय. तर बघू शकता अशा प्रकारचं आहे, या तुम्ही पण खायला. तर गाईज आता पास्ता वगैरे खाऊन आलोय बाहेर. तर आता पोटाला जरा आधार भेटला आणि पहिल्यांदा पास्ता केला होता, 1 नंबर झाला होता. तर आजचा व्लॉग कसा वाटला प्लीज सर्वांनी कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्लॉग आणि आपल्या चॅनलवरती पुढे येत राहणार आहेत. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. तर रामकृष्ण हरी कमेंट्स पण करा. आता लाईव्ह वगैरे घेतो जाऊन, खूप कंटाळा आला आहे पण लाईव्ह तर घ्यावीच लागेल. तर लाईव्ह घेतो. तर ह्या व्लॉगला एंड करतो. सर्वांनी सपोर्ट दाखवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर